यानंतर वीर बाजीप्रभू विद्यालयाचे सन्माननीय यानंतर पुढचा सन्मान होते वीर बाजीप्रभू विद्यालय सीनचे सन्माननीय मुख्याध्यापक धनंजय फरांदे सर। विद्यालयाचे सन्माननीय पर्यवेक्षक खोपडे सरांना विनंती आहे आपण हा सन्माननीय पर्यवेक्षक खोपडे सरांच्या हस्ते माननीय शाखा प्रमुख धनंजय फरांदे सर यांचा सन्मान होत आहे। यानंतर गणेशजी जगताप संपादक महासंघ न्यूज यांचा देखील सन्मान या ठिकाणी होत आहे। सन्माननीय सुनीलजी भोसले निवृत्त सेवक यांचा देखील विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत। सन्माननीय अशोकजी भोसले वानेवाडी उपशिक्षक आपलं देखील विद्यालयाच्या वतीने हार्दिक असं स्वागत। सन्माननीय अशोकजी भोसले विद्यालयाचे सन्माननीय खोपडे सरांना विनंती आहे अशोकजी भोसले सरांचं सन्मान या ठिकाणी करायचं आहे। डॉक्टर विशाखा कणसे आपलाही सन्मान होतोय। लिए सपने निगाहों में चला हूँ तेरी राहों में, लिए सपने निगाहों में चला हूँ तेरी राहों में, जिंदगी आ रहा हूँ मैं, जिंदगी आ रहा हूँ मैं। Wish you happy retirement, wish you happy retirement, wish you happy retirement, madam. Wish you happy retirement, wish you happy retirement, wish you happy retirement, madam. Wish you happy retirement, madam. अगदी हुबहू काढलंय, एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत या कलाकारासाठी। मी विनंती करते सगळ्यांना दाखव। बाळांनो आता तो केक तिथून घेऊन ये। शशांक चल दे फ्रेम दे। मी मॅडमला विनंती करते की या छोट्या कलाकारांनी केलेली ही फ्रेम आपण स्वीकारावी आणि याचा एक छानसा फोटो प्लीज। किती कौतुक करावं मी माझ्या विद्यार्थ्यांचं या कलेच्या क्षेत्रामध्ये फार मोठं काम करण्याची बीज मला आमच्या विद्यालयामध्ये दिसत आहेत। उद्याचा आपण कार्यक्रम पुढे नेतोय। विद्यालयाच्या प्राचार्या सौ संगीता सावंत मॅडम यांच्या मानपत्राचे वाचन करीत आहेत विद्यालयाच्या उपशिक्षिका आदरणीय श्रीमती जगताप एनव्ही। मानपत्र म्हणजे आयुष्याचा प्रवास असतो, सो प्लीज लिसन इट व्हेरी केअरफुली। मी मीनाक्षी विश्वास जगताप उपशिक्षिका नवभारत विद्यालय शिवने। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपल्या संस्थेचं ब्रीद वाक्य। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे ही आपली संस्था अध्यक्ष माननीय श्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब या संस्थेचे नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग शिवने तालुका हवेली जिल्हा पुणे हे आपले विद्यालय। या विद्यालयाच्या संयम श्रद्धा त्याग व निष्ठा त्याचबरोबर आत्मविश्वासू त्याचबरोबर अतिशय जिद्दपूर्वक काम करणाऱ्या या गुणांचा संगम असलेल्या आमच्या रणरागिणी म्हणजेच आमच्या भगिनी प्राचार्य सौ संगीता संभाजी सावंत शिक्षण MA BEd DSM
यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभानिमित्त हे मानपत्र आपण त्यांना प्रदान करत आहोत। वंदनीय सावंत मॅडम, सस्नेह नमस्कार। शिक्षण क्षेत्रातील 40 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आपण 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहात। त्याबद्दल आजपर्यंत आपण केलेल्या कार्याचे गागरवे सागर असे सिंहावलोकन करत हे मानपत्र विनम्रपूर्वक आपणास देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि प्रख्यात साहित्यिक प्र के यात्रे यांची जन्मभूमी असलेल्या पुरंदर तालुक्यातील मांडकी हे आपलं गाव। सौ पद्मावती आणि श्री रामदास आनंदराव जगताप या सत्शील दाम्पत्यापोटी 1 जून 1967 रोजी आपला जन्म झाला। 4 चुलते 4 आत्या असा आपला मोठा परिवार आजही एकजीव आहे। याच परिवारात राहून तुम्ही गावात 2री पर्यंत शिकलात। 3री पासून D.Ed पर्यंतचे आपले शिक्षण मुंबापुरीतच झाले। 10वी नंतर D.Ed पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्याने वयाच्या 18व्या वर्षीच आपल्या ज्ञानदानाच्या कार्याचा श्री गणेशात झाला। 1 जुलै 1985 ते 31 सप्टेंबर 1986 या काळात आपण मुंबईच्या मुलुंड ठाणे येथील पडवळ विद्यामंदिरात उपशिक्षिका म्हणून काम केले। मांडकी येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल मांडकी नावाने विद्यालय आहे। या विद्यालयाच्या इमारतीसाठी आजोबा कैलासवासी आनंदराव कृष्णा जगताप यांनी स्वतःच्या मालकीची 30 गुंठे जमीन स्वखुशीने दिली, तर वडील रामदास आणि चुलते मानसिंग आनंदराव जगताप म्हणजे आमचे सर्वांचे तात्या यांनी 2 वर्षापूर्वी ही जमीन संस्थेला विनामूल्य बक्षीसपत्र करून दिली। आज जागेच्या किमती गगनाला भिडलेल्या असतानाही आपल्या परिवाराने गाव आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेले योगदान म्हणजे सामाजिक बांधिलकीचा आदर्श वस्तुपाठच आहे। या संस्थेत 1 ऑक्टोबर 1986 पासून आपण ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहात। आपण संस्थेच्या मावडी कडेपठार, वानेवाडी, शिवने, पिरंगूट, उत्तमनगर, घोटवडे या 6 शाखांमध्ये बहुजनांच्या मुलांना घडवण्याचे, संस्कारित करण्याचे काम केले। त्यातील 31 वर्ष आपण शिवने येथील नवभारत विद्यालयामध्ये सेवा केली। ज्ञानदानाचे कार्य करीत असतानाच आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून BA आणि MA पूर्ण केले, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात B.Edचे शिक्षण घेतले। 1 जुलै 2023 रोजी आपणास मुख्याध्यापक पदावर बढती मिळाली आणि 1 जुलै 2023 ते 15 ऑगस्ट 2024 पर्यंत आपण घोटावडे येथे शाखा प्रमुख म्हणून काम केले, तर 16 ऑगस्ट 2024 पासून ते आतापर्यंत आपण नवभारत हायस्कूल शिवने येथे प्राचार्य म्हणून धुरा सांभाळत आहात। संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री आदरणीय राजेंद्रजी घाडगे साहेब, माननीय सचिव आदरणीय श्री ॲडव्होकेट श्री संदीप कदम साहेब, खजिनदार माननीय आदरणीय श्री ॲडव्होकेट श्री मोहनराव देशमुख साहेब, उपसचिव आदरणीय श्री LM पवार साहेब, सहसचिव माननीय आदरणीय श्री MAM जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नियमांच्या चौकटीत राहून आपण शिक्षकेतर सहकाऱ्यांच्या मदतीने सक्षमतेने शाळा व्यवस्थापनाचे काम पाहत आहात। याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। आपल्या अध्यापन कौशल्य विषयाचे ज्ञान आणि विद्यार्थ्यांविषयी असलेली आत्मीयता आमच्या कायम स्मरणात राहील। त्याचबरोबर शासनाच्या बालभारती या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने आपली हिंदी विषय समिती सदस्य म्हणून निवड केलेली आहे। 2018 साली इयत्ता 8वीच्या हिंदी पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीत आपला सक्रिय सहभाग राहिला आहे। बालभारतीतील आपल्या आदर्श कार्याबद्दल तत्कालीन शिक्षण मंत्री माननीय श्री ॲडव्होकेट विनोद तावडे साहेब यांनी आपले कौतुक केले होते। आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू,
शब्दची आमच्या जीवांचे जीवन, शब्द वाटू जनलोका. या संत तुकाराम महाराजांच्या विरोधलीप्रमाणे शब्दांची फुले गुंफून त्यातून सुंदर आणि समर्पक अर्थाची काव्याची माळ विणण्याचे सामर्थ्य आपल्या बुद्धिचातुर्यात आहे. समाजातील विविध चांगल्या वाईट प्रसंगांना काव्यात गुंफून त्या वाचकांच्या हृदयापर्यंत पोचवल्या. आपल्या अक्षरलेणी हा काव्य प्रसिद्ध आहे. कवितेच्या प्रदेशात हे त्रैमासिक साहित्यदीप, निहार, माय मराठी, भूमिका आदी दिवाळी अंकातही आपल्या कविता प्रसिद्ध झालेल्या असून वाचकांच्या पसंतीस ठरलेल्या आहेत. सोलापूरच्या अपूर्व अभिगम ज्ञानपीठाच्या वतीने आपणास राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळाला, तर कोथरूडमधील जनकल्याण प्रतिष्ठान तसेच साहित्यदीप प्रतिष्ठानकडून आदर्श शिक्षिका पुरस्काराने आपणास गौरवण्यात आले. 25 मे 1986 साली सांगलीतील किर्लोस्करवाडी गावातील श्री संभाजी शिदू सावंत यांच्याशी आपला विवाह झाला. आपले पती शिक्षण संस्थेत व्यवसाय अभ्यासक्रम विभागातून प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. माहेर सारखाच सासरचाही मोठा गोतावळा आपण हसतमुखाने आणि सहकार्यवृत्तीने जोपासत आहात. जीवनाच्या प्रत्येक क्षणाला आपणाला पतीची समर्थ साथ मिळत आहे. आपल्या संसार वेलीवर विनायक आणि स्नेहल या 2 मुलांनी बहर आणला. चिरंजीव विनायक हा BCA MBA झाला असून बानेर येथे हेक्सेडॉन कंपनीमध्ये असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करत आहे, तर कन्या डॉक्टर स्नेहल विशाल जगताप ही गायनाकोलॉजिस्ट, तर जावई डॉक्टर विशाल जगताप MD मेडिसिन असून दोघेही मुंबईत वैद्यकीय सेवा करत आहेत. आपल्या सुनबाई सौ प्राजक्ता या देखील इंजिनियर असून मॅकविस कंपनीत असोसिएट डायरेक्टर म्हणून त्या काम करत आहेत. भाऊ श्री भालचंद्र जगताप हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, तर बहीण डॉक्टर उमा महेश ढेरे या मुंबईत शिक्षिका आहेत, तसेच त्या बालभारतीमध्ये सुद्धा कार्यरत आहेत. एकत्रित कुटुंबाचा वारसा आपल्याला लाभण्याने सासर आणि माहेर यांना एकजीव ठेवण्यासाठी आणि नाती घट्ट करण्यासाठी आजही तुम्ही तळमळीने धडपडत आहात, याचा आम्हाला पदोपदी अनुभव आला आहे. शिक्षण क्षेत्रातील 40 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत आपण स्नेहाची, आपलेपणाची नाती निर्माण करून नातेसंबंधाचं एक विश्व तयार केलं आहे. 40 वर्षाच्या शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार आपण सेवानिवृत्त होत आहात. आपले व आपल्या कुटुंबाचे भावी जीवन सुख समृद्धी भरभराटीचे आणि निरोगी जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आपणास हे मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे, तरी त्याचा आपण स्वीकार करावा. माननीय उपप्राचार्य, माननीय पर्यवेक्षक, अध्यापक, अध्यापिका, सेवक वृंद, समस्त ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी, नवभारत माध्यमिक हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय शिवणे यांच्याकडून हे मानपत्र आपणास देण्यात येत आहे. मॅडमला या त्यांच्या पुढील सेवेसाठी, कार्यासाठी मनापासून विद्यालयाकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सरपंच उत्तमनगर, जनसेवा उत्कर्ष स्वयंसहायता बचत गट संघाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष सुरेश अण्णा गुजर साहेब. आज ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सेवानिवृत्तीचा, त्या सौभाग्यवती संगीता संभाजी सावंत, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय LMN पवार सर, उपसचिव पुणे जिल्हा, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय ॲडव्होकेट मोहनरावजी देशमुख, संस्थेचे खजिनदार, तसेच या विभागाचे श्रीकृत नगरसेवक सचिनजी दांगट, पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीपराव कदम, आमच्या उत्तमनगर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डोंगरे मॅडम,
तसेच माझे गुरुवर्य आदरणीय गाढवे सर आणि ज्यांच्या हाताखाली आम्ही शिकलो, साधारणतः 81ला माझी 10वी झाली, ते या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय हंसराज चांदगुडे सर आणि उपस्थित सर्व मान्यवर. मध्ये सांगितलं होतं की गगनेचा जरी काल केला, समुद्राची शाही केली आणि पर्वताची लेखणी केली तरी गुरु महत्त्व हे कधीच न संपणार आहे, असं या ठिकाणी आज आम्ही मानतो. मॅडम, आपण या ठिकाणी आजच्या सेवाप्रवृत्तीच्या समारंभाच्या निमित्तानं आम्हाला मध्ये शेजवळ मॅडम होत्या, माधुसरे सर होत्या, सगळेच आमचे या ठिकाणी दिलीप भाऊ आहेत, कदम सर आहेत, देशमुख साहेब आहेत, जाधव साहेब, सगळ्यांचं. जरी आमच्या मनामध्ये शाळेबद्दल प्रेम असलं, आम्ही कधीच शाळेला विसरू शकत नाही, पण त्या पण पुढचं जाऊन सांगतो की शाळा पण आम्हाला कधी विसरत नाही. जीवा भावाच्या गाशा आज भेटल आता सख्या, जीवा भावाच्या गाशा जणू नद्यांचा संगम झाल्या एकरूप तशा. सख्या भेटत आता जेव्हा केव्हा शाळेमध्ये नदीचेही पाणी होते खारे समुद्राच्या परी. एकमेकींनाच दिला नव चैतन्याचा वसा, एकमेकींनाच दिला नव चैतन्याचा वसा. राखेतून त्या उडाल्या मस्त फिनिक्सच जसा. किती खळाळत होत्या जणू सरिता विमल, किती खळाळत होत्या जणू सरिता विमल. अशा काही त्या सांडल्या जणू चांदण धवल, अशा काही त्या सांडल्या जणू चांदण धवल. सुरेख सुरेख अप्रतिम. कवितेचं शीर्षक आहे निवृत्ती. थोडे आहे थोडेच हवे, थोडे आहे थोडेच हवे असे वाटले मला. जगणे झाले किती सुखाचे जवळी होत्या कला. थोडे आहे थोडेच हवे असे वाटले मला. जगणे झाले किती सुखाचे जवळी होत्या कला. पार पाडली सारी कामे नाही आता हमी, पार पाडली सारी कामे नाही आता हमी. समाधानही असे लाभले नाही काही कमी. सासर नवरा माहेर मुले जपले सारे जरी, सासर नवरा माहेर मुले जपले सारे जरी. छंदासाठी वेळ काढला कामामधुनी तरी. पुढचं सांगते संगीता तुमच्यासाठी. द्यावे म्हणते थोडे थोडे इवला माझा पसा, द्यावे म्हणते थोडे थोडे इवला माझा पसा. याच वयाच्या टप्प्यावरती घेईन हाच वसा, याच वयाच्या टप्प्यावरती घेईन हाच वसा. निवृत्तीच्या मार्गावरती असीम शांती हवी, निवृत्तीच्या मार्गावरती असीम शांती हवी. दिवस रोजचा असूनही मलाच वाटू दे मी नवी. आयुष्याच्या उतरणीवरी जपते सगळ्या खुणा. शेवट आहे. आयुष्याच्या उतरणीवरी जपते सगळ्या खुणा. श्रीकृष्णाविन आता कशाला मारू हाका पुणा, श्रीकृष्णाविन कशाला आता हाका मारू पुणा. तर संगीता सावंत यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि एक फक्त या ठिकाणी सांगू इच्छिते की जावयांचा मान पण व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मी या ठिकाणी विनंती करते की जावई डॉक्टर जगताप आणि कन्या नेहा यांचाही सत्कार या ठिकाणी करा. जावयांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. व्याही सन्मान देखील या ठिकाणी होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय LM पवार सर, आपणास विनंती आहे आपण हा सन्मान करायचा आहे. डॉक्टर विशाल जगताप हे MD मेडिसिन आहेत आणि डॉक्टर स्नेहल विशाल जगताप मॅडमची मुलगी ही गायनेक आहे. तसेच मॅडमचे व्याही श्री विठ्ठलराव भाऊसाहेब जगताप व त्यांच्या पत्नी सौ वंदना विठ्ठलराव जगताप. आपणा सर्व जगताप कुटुंबियांचे नवभारत हायस्कूलकडून मनपूर्वक स्वागत सत्कार आम्ही करत आहोत. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत मित्र हो. करून आलेली ही सगळी मंडळी आहेत कारण मुंबईहून पुण्यात येणं जवळ 4-5 तासाचा हा प्रवास आहे आणि या 4-5 तासाच्या प्रवासात
मॅडमचा सत्कार आपण नंतर घेऊया. आपणास विनंती आहे की कार्यक्रमानंतर आपण हे सत्कार ठेवणार आहोत. कसं होतं, कार्यक्रमाचा क्रम बदलतो आणि बाकीच्या सगळ्यांनाच वाटू लागतं की मी पण सत्कार आणला आणि तो दिला जावा. पाहुणे मंडळींना विनंती आहे, कृपया आपण सन्मान नंतर द्यावेत. गौरव समारंभानिमित्त आज या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव LM पवार साहेब, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष गाडगे साहेब हे या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे आपल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार मोहनराव देशमुख, तसेच सुरेशराव गुजर संस्थापक अध्यक्ष, त्याचप्रमाणे सचिनजी दांगट, अतुलजी दांगट, नवभारत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, त्यांचे सर्व सहकारी, शिक्षक, शिक्षिका, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे त्या शिवणे गावचे सरपंच, त्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व सहकारी, त्याचप्रमाणे आवर्जून या कामासाठी उपस्थित असणारे आपल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या ज्या काही पुणे जिल्ह्यामध्ये शाखा असतील त्या शाखांचे उपस्थित असणारे मुख्याध्यापक, काही शिक्षक व त्यांचे सर्व सहकारी, शिवणे गावामधील सर्वच ग्रामस्थ, त्यांचे सर्वच मान्यवर, त्याचप्रमाणे आमच्या मांडकी गावावरून आलेले मांडकी गावचे सरपंच सतीश नाना जगताप, उपसरपंच विजयराव साळुंके, मांडकी गावचे पोलीस पाटील श्री तेजजी जगताप, आनंदराव चव्हाण, सोमेश्वर विद्यालयाचे रिटायर्ड शिक्षक, त्याचप्रमाणे आमच्या मांडकी गावातून आलेले माझे ज्येष्ठ बंधू रामदासआबा जगताप, आमच्या बावजाई, त्याचप्रमाणे सर्वच नातेवाईक आमच्या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या मुली उपस्थित आहेत, पुतणी, सुना, सर्वच या ठिकाणी आलेले आमचे सर्व नातेवाईक. या ठिकाणी हा जो कार्यक्रम होत असताना सर्वांनाच या ठिकाणी आज आनंद होत आहे. खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीतील संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले. खरं तर ज्ञानेश्वरसह निवृत्ती, सोपान, मुक्ताई हे देखील थोर संत होऊन गेले. या चारही भावंडांच्या नावामध्ये माणसाच्या आयुष्याचे खरे गमक दडलेलं असते. माणसाने निवृत्त होताना ज्ञानाचा दिवा घेऊन आयुष्याच्या सोपानावर जीवनाच्या मुक्तीकडे जावे. खरं तर असेच असते. आजचे आजी हे उद्या माझी होणार आहे. परंतु आपले कार्य कर्तव्य प्रामाणिकपणे करताना सर्वांशी आपुलकीच्या भावनाच्या भावबंधनामध्ये गुंतवून सुखदुःखात सहभागी होऊन सर्वांशी आपुलकीच्या भावबंधनात गुंतवून सुखदुःखात सहभागी होऊन शिक्षण क्षेत्राची वाट चालवणारे क्वचित असतात. त्यापैकी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या नवभारत विद्यालयाच्या शिवणेच्या मुख्याध्यापिका व माझी पुतणी सौ संगीता संभाजी सावंत मॅडम ह्या आहेत. आज त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ या ठिकाणी संपन्न होते. आज त्यांच्या आनंदाचा, सौख्याचा आणि गौरवाचा दिवस आहे. आम्हा सर्व नातेवाईकांना देखील खूप आनंद या ठिकाणी होत आहे. आज त्यांनी केलेल्या सेवा काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या सांगता येतील, परंतु या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे. तरी संगीताताईला जी आमच्या नोकरी मिळाली त्यावेळेची अशी परिस्थिती होती की संगीताताईने आमचा अर्ज वगैरे केला एकदा आणि लग्न होण्याच्या अगोदरच त्यांनी अर्ज संस्थेमध्ये केला. संस्थेमध्ये जे जुने पदाधिकारी होते त्यावेळेस ते मला वाटतं मोहनराव देशमुख पण आहेत, आमचे LM पवार सर आहेत, KK निकम, बरेचशी मंडळींची नावं घेतली येतील, जगतापसाहेब असतील. कारण त्यावेळेच्या ज्या ह्या महिला ज्या होत्या ना त्या आमच्या चांदकोडे मॅडम असतील,
तर त्यावेळेला शिवण्यामध्ये पहिल्यापासूनच स्टॉप भरपूर असायचा आणि त्या काळात काम करत असताना बऱ्याचशा अडीअडचणी असायच्या. एकेकाळी कैलासवासी रामकृष्णजी मोरे साहेब आपले शिक्षण मंत्री होते आणि ते शिक्षण मंत्री असताना बऱ्याचशा ह्या काही अडचणी शिवणे हायस्कूलला स्टॉप मोठा असल्यानंतर बऱ्याचशा अडचणी असायच्या. त्यावेळेला संगीताची जिवलग मैत्रीण म्हणजे आमच्या चांदगुडे मॅडम, त्यांनी एकदा सांगितलं की म्हटलं बाबा आमच्या शाळेमध्ये असं तसं. त्यांना डायरेक्ट मोरे साहेबांची संभाषण त्यांचं घडवून आणलं. काही ज्या त्यांच्या विवंचना होत्या त्या तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम मी त्यावेळेला केलं आणि मग तिथून पुढंचा सगळा स्टॉप आजपर्यंत मला त्या सगळ्या स्टॉपचं कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे माझी मुलगी असेल, बाबांच्या 2 मुली, सगळ्याच म्हणजे सगळ्या भावंडांच्या मुलं जावई आज या ठिकाणी आलेत आणि हा कार्यक्रम आम्ही आनंदाचा पाहिला. आणि हे सगळं पाहत असताना कौतुक करत असताना आज जी दिनची काठीनं आमच्या संगीताने या ठिकाणी सर्व लोकांची, शिक्षकांची, शिक्षिकांची आणि बहिणीप्रमाणे सगळ्यांची तुमची मनं जिंकली आणि तुमच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलं, त्याच्याबद्दल मी संगीताचं कौतुक करतो. आणि इथून पुढचं त्यांचं आयुष्य निरोगी सुख समृद्धीचं भरभराटीत जावं अशी मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या इथं संपूर्ण आलेल्या नातेवाईकांच्या वतीनं, आमचे मांडकी गावचे सरपंच, उपसरपंच, मांडकी गावचे पोलीस पाटील, मांडकी गावावरून आलेले सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं, त्यांना सर्वांच्या वतीनं लाख लाख अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांची बहीण कशी आहे हे आपल्याला समजणार आहे. यू आर मोस्ट वेलकम मिसेस उमा ढेरे. धन्यवाद. माननीय मंच, हिंदी में बोलूँगी क्योंकि हिंदी की रोटी खाती हूँ, हिंदी की शिक्षिका हूँ और हिंदी का ही पुरस्कार मिलता है, तो थोड़ा चेंज भी होना चाहिए क्योंकि सुबह से एक ही भाषा सुन सुनकर शायद आप बोरियत महसूस कर रहे होंगे. माननीय मंच, उपस्थित सभी शिक्षकगण, विद्यार्थीगण एवं आज हमारे बीच उपस्थित व विशिष्ट बहुआयामी व्यक्तिमत्व मेरी दीदी, आज का यह अवसर हमारे लिए गर्व और भावुकता दोनों भावनाओं का संगम है. गर्व इसलिए क्योंकि हम सब में से एक महान हस्ती, एक अच्छी उत्कृष्ट शिक्षिका, उसे हम कार्य मुक्ति का या सेवा पूर्ति का सम्मान देने जा रहे हैं. और भावुक इसलिए हो रहे हैं कि आज के बाद वो शायद प्रधानाचार्य के रूप में कार्यरत ना रहे, मगर उनका ये जो समाज सेवा का या विद्यार्थियों के जीवन में पहलू गिराकर उनको मार्गदर्शन करने का कार्य मुझे नहीं लगता दीदी अधूरा छोड़ेगी. ये इनका चलता ही रहेगा. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है. पंखों से क्या होता है, हौसलों से उड़ान होती है. और ये शायरी मेरे दीदी को बहुत ही सूट करती है क्योंकि कृष्णा आनंदराव जगताप जी के जो 5 पुत्र और 5 लड़कियां थी, उनमें ये सबसे बड़ी पोती थी जिसने शिक्षा का महत्व पूरे परिवार को न केवल समझाया बल्कि सबको प्रेरित किया उच्च शिक्षा लेने के लिए. हम सभी भाई बहन यानी आनंदराव, कृष्णा जी आनंदराव जी के सभी जो पोते पोतियां हैं वो दीदी के मार्गदर्शन में शिक्षा का महत्व समझ चुके हैं और शिक्षा के प्राप्त. बोलण्यात काही अर्थ नाही. तुम्ही माझ्या आईला आता खूप चांगल्यारीत्या ओळखतात. जे नातेवाईक असतील ते पर्सनली किंवा जे तिच्या शाळेतले संस्थेतले लोक आहेत ते प्रोफेशनली तिला खूप चांगल्यारीत्या ओळखतात. तर ह्या प्रसंगी मी माझं मनोगत करताना खूप थोडक्यात आता बोलते. सध्या कार्यरत आहेत त्या शासकीय नियमानुसार 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. तर आज त्यांच्या ह्या कार्यक्रमात काही गोष्टी मी सांगू इच्छिते. माझी आई माझ्यासाठी माझा अभिमान आहे. ॲक्च्युली ही सर्वांचंच म्हणजे आपल्या आईबद्दलचं हे मत असतं, पण आज हे सांगताना मला खूप आनंद वाटतो की तिने 40 वर्ष ह्या संस्थेमध्ये काम केलेलं आहे, तिची सेवा केलेली आहे. कर्मचारी, ग्रामस्थ, थोडाच वेळ आहे. मॅडम बद्दल एवढंच सांगायचं आहे की मॅडम तुम्ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या ब्रँड एम्बॅसेडर आहात आणि आमच्यासारखे विद्यार्थी हे तुमचे हे प्रोडक्ट आहे. कारण की शिक्षक
किंवा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सगळे शिक्षक हे आम्ही सर्वजण, मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा एक घटक आहे, आम्ही सर्वजण हे सगळे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे ब्रँड ॲम्बॅसिडरच आहोत. आणि आमची जे विद्यार्थी घडतात हे देशाचं प्रोडक्ट आहे, हे एवढं याच ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि वेळेअभावी माझं पुढचं भाषण या ठिकाणी मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. दोनच हो. यानंतर सौ रेश्मा चव्हाण आणि सौ नीलम काटकर प्लीज पटकन या, कारण हा सत्काराचा वेळ खूप चाललाय आपला, त्यामुळं पूर्ण कार्यक्रम डिस्टर्ब होतो. यानंतर मॅडमचे भाऊ आहेत श्री रोहित जगताप आणि श्री संग्राम जगताप, आपणही व्यासपीठावरती यावं. आणि मी कुटुंब सरांना विनंती करते की पुढील ते 2 सत्कार द्यावेत. जागडे मॅडम हे लेडीजचे सत्कार द्या 2. हो चालेल, हो हो चालेल. मॅडमचे बंधू श्री रोहित जगताप आणि श्री संग्राम जगताप. दीप म्हणून, सचिव म्हणून काम केलंय आणि स्क्रुटिनी म्हणून काम केलंय. आणि मला फक्त अर्थ सांगायचा मॅडम, कारण संगीता म्हणजे म्युझिक असं आम्ही सगळ्यांनी ऐकलंय, पण संगीताचा मूळ अर्थ तुम्ही आम्हाला सांगितलं. संग म्हणजे सहवास, जिचा हवाहवासा वाटतो ती संगीता. एकदा जोरात टाळ्या त्या संगीतासाठी जिचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो. नमस्कार. आता नुकत्याच आपल्याला कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आणि त्यांना खूप ठिकाणी कार्यक्रमाला जायला लागणार होता, त्यामुळे ते आपल्यातून आता गेलेले आहेत. असे आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री राजेंद्रजी खाडगे साहेब, त्याच्यानंतर खजिनदार ॲडव्होकेट देशमुख साहेब, त्याच्यानंतर आपले सहसचिव माननीय LM पवार साहेब, त्यानंतर जनसेवा जे सहकारी बँक आहे त्याचे संचालक सुरेश, तर आमचे विद्यार्थी आणि युवा उद्योजक अतुल दांगड साहेब, आता कार्यबाहुल्यामुळे निघून गेलेले माननीय सचिन दांगड, स्वीकृत नगरसेवक पुणे नगरपालिका, त्याच्यानंतर गाढवे सर, स्टेजवर उपस्थित असणारे चांगुडे मॅडम, पायगुडे मॅडम, आमच्या माजी मुख्याध्यापिका पायगुडे मॅडम, चांगुडे सर, त्याच्यानंतर बनसोडे सर, त्याच्यानंतर डोंगरे मॅडम, आमच्या राऊत मॅडम, चित्ते मॅडम आणि मेंगडे सर, सरजे सर, त्याच्यानंतर सर्वच आमच्या शाळेतले रेणुका देशमुख मॅडम आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी न्हावीच्या लाडे मॅडमसुद्धा आलेल्या आहेत आणि डगे मॅडम आलेल्या आहेत आणि सर्व आजी माजी मुख्याध्यापक आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझ्या प्रेमाखातर आलेले सर्व शिक्षक. तर या सर्वांचं मी सुरुवातीला स्वागत करते. सर्वप्रथम दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. कैलासवासी घोलपसाहेब आणि कैलासवासी मामासाहेब मोहन यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते. जन्मभूमी, माझा जन्म मुंबईत झाला, परंतु पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील माणकी हे माझं गाव आणि आमच्या घरातली सगळ्यात मोठी नात मी असल्यामुळे मी माणकीलाच होते. त्याच्यामुळे माझं 2रीपर्यंत शिक्षण हे माणकीला झालं आणि 3रीला मी मुंबईला, माझे वडील प्रीमियर कंपनीमध्ये कामाला होते, तर त्या प्रीमियर कंपनीची गांधीबाग या शाळेमध्ये माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं आणि विद्याविहार या ठिकाणी माझं D.Edचं शिक्षण झालं. या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे कैलासवासी सुदर्शन गांधी आणि आमच्या सुनंदा गांधी यांचा. त्यांच्यामुळेच आमचं शिक्षण झालं आणि 10वी झाल्यानंतर मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलेलं होतं,
पण मग सुनंदा भाभी म्हणाल्या की त्या काळामध्ये मुलींना काही फारसं म्हणजे शिकू दिलं जात नव्हतं, शिक्षण जास्त दिलं जात नव्हतं, लहान वयातच लग्न करून दिलं जायचं. त्यामुळे मग सुनंदा भाभी म्हणाल्या की तुला काही तुझे आजोबा जास्त शिकवणार नाही, 2 वर्ष झाली की तुझं लग्न लावून देतील, मग तू असं काहीतरी शिक्षण घे की ज्याच्यामुळे तुला उद्या नोकरी करता येईल. आणि मग त्यांच्याच प्रेरणेतून D.Edचं शिक्षण पूर्ण केलं. आणि D.Edचं शिक्षण माझं झाल्यानंतर मी पडवळ विद्यालय मुलुंड या ठिकाणी मी नोकरीची माझी सुरुवात झाली. पहिलं वर्ष माझं नोकरीचं मुलुंड या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी नोकरी करत असतानाच माझ्याबरोबर एक सहअध्यापिका होत्या, त्या शिवाजी विद्यापीठाचं BA एक्सटर्नल करत होत्या. मग त्यांच्याच प्रेरणेतून मी सुद्धा BA आणि MA हे शिवाजी विद्यापीठातून केलं. आणि त्यावेळेला माझं लग्न जुळलं आणि माझे मिस्टर इथे वाल्ला या ठिकाणी नोकरीला होते. मग आता मला मुंबईत नोकरी करता येणार नव्हती, पुण्यात नोकरी करावी लागणार होती. म्हणून मग मी तात्यांना म्हटलं की मला आता पुण्यात तुम्ही नोकरी शोधून द्या. मग तात्यांनी मला आपल्या पुणे जिल्ह्यातील नामांकित संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळ याच्यामध्ये अर्ज करण्यासाठी सांगितलं. आता तात्यांनी मला सांगितलं, मलाही तेवढी समज नव्हती. मी 1 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते जोडलं आणि संस्थेमध्ये पाठवलं, पण ते सगळं मला रिटर्न झालं. मग मी तात्यांना सांगितलं की सगळं परत आले, आपला काही अर्ज संस्थेमध्ये गेला नाही, त्याच्यामुळे मग आता मुलाखतीचं काय करायचं. मग तात्या मला घेऊन आम्ही ते सगळं घेऊन पुन्हा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यावेळेला कैलासवासी रामकृष्ण मोरे साहेब त्या ठिकाणी होते. तर ते म्हणाले की माणकीमध्ये जागा नाही. मग तात्या मला म्हणाले होते की त्यांना सांगे पुरंदरमध्ये कुठेही द्या. मग त्यावेळेला मला पहिली ती मावळीकडे पटेल या ठिकाणी 1986 1 ऑक्टोबर 1986 साली मी त्या ठिकाणी लागले. त्या ठिकाणी कामकाज करत असताना मुंबईत राहणारी मी, गावामध्ये मला तिथे काही एवढं मन माझं रमेना. नवीनच लग्न झालं तर मी मिस्टरांची बदलीसुद्धा गावाला आमच्या गावाला. आणि मग मी त्यावेळेला शामरावजी जगताप होते सर, त्यांना मी म्हटलं की सर मला काही इथे नाही राहायचं, मला करमत नाही इथे. मग ते म्हटले तू एवढं वर्ष, तुला पुढच्या वर्षी मी वाणेवाडी देतो. म्हटलं ठीक आहे. मग मला 87, 88, 3 वर्ष मी वाणेवाडीत काढले. तेव्हा माझ्या मामा आणि मावशी सगळं, माझी चुलती वाणेवाडीची आहे, त्याच्यामुळे सगळे मामा मावशी माझ्या वर्गात असायचे सगळे लहान. रणजितने सांगितलं त्याप्रमाणे. आणि खरोखरच माझी 3 वर्ष तिथे खूप छान गेली. परंतु मिस्टरांची बदली हडपसरला झाल्यामुळे मग मी पुन्हा मोरे साहेबांना म्हटलं की मला देहूरोड, आकुर्डी किंवा सांगवी द्या. तर मोरे साहेब म्हटले हे तिन्ही तुला मिळणार नाही, तर मुंडवा देतो. मिस्टर हडपसरला तर तो मला मुंडवा देतो. म्हटलं मला नको, म्हणे मग शिवणे देतो. आता ॲक्च्युली त्यावेळेला शिवणे हे कुठं आहे हे मला माहीत नव्हतं, परंतु मी म्हटलं ठीक आहे, हो कदाचित माझी कर्मभूमी हीच होती, त्याच्यामुळे मला शिवणे मिळालं. शिवणेत आल्यानंतर या ठिकाणी मला तांगुडे मॅडम, पायगुडे मॅडम, गीता राऊत, आरती खैरेकर या सगळ्या मैत्रिणी मला या ठिकाणी लाभल्या. आणि खूप छान, म्हणजे आता तांगुडे मॅडम मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सुभा देशमुख यांच्या हाताखाली खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि त्याचप्रमाणे वाणेवाडी आणि शिवणे या ठिकाणी कामकाज करत असताना माझं भाग्य समजते मी की मला LM पवार सरांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. सर मला मुख्याध्यापक होते आणि मी शिक्षिका, तर 2 ठिकाणी मला सरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि मला खरोखरच खूप आनंद झाला आणि खूप चांगल्या गोष्टी मला त्यांच्याकडून शिकावयास मिळाल्या. त्याच्यानंतर या ठिकाणी कामकाज करत असताना शिवणे शाखेतनं मला ज्या मैत्रिणी मिळाल्या त्यांच्याकडून सुद्धा खूप चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. कविता आणि साहित्य याच्या क्षेत्रामध्ये चांदगोडे मॅडम या माझ्या गुरु आहेत. खूप गोष्टी मला या त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. खूप शैक्षणिक आणि साहित्यिक जे माझं ज्ञान वाढलं तर त्या माझ्या चांदगोडे मॅडम आहेत असं म्हणायला मला खूप आनंद वाटतो आहे. त्याच्यानंतर शिवणे, पिरंगुट, उत्तमनगर, घोटवडे या ठिकाणी मला खूप चांगल्या सहकारी मिळाल्या आणि त्यांच्यासोबत मला म्हणजे काम करता आलं आणि त्यांचं सहकार्य मला खूप छान, त्यांची साथ मला खूप छान मिळाली. 1 जुलै 2023 रोजी संस्था पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी त्यावेळेला मला मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन दिलं आणि मला घोटवडे ही सोयीची शाखा मला दिली आणि त्या ठिकाणी मी खूप छान काम त्या ठिकाणी केलेलं आहे. तर आपल्या म्हणजे त्यावेळेला
मी कामकाज तिथे करत असताना मी एलेपवार साहेब आणि देशमुख साहेबांना माझं म्हणणं म्हणून दाखवलं की सर माझं आता शेवटचं 1 वर्ष उरलेलं आहे आणि माझी इच्छा आहे की माझी एकूण 40 वर्ष सेवा झालेली आहे तशी आता. तर त्या 40 वर्षाचं 1 वर्ष माझं मुंबईचं सोडलं तर 39 वर्ष मी संस्थेमध्ये सेवा केलेली आहे आणि त्या 39 वर्षातली 31 वर्ष सेवा माझी शिवणे हायस्कूलमध्ये झालेली आहे. आणि त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की मला शिवणे या ठिकाणीच माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम व्हावा आणि मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळावी. आणि माझं खरोखरच मी सद्भाग्य समजते की माझ्या आणि मी तात्यांना घेऊन गेले. तात्यांना मी सांगितलं मला पवार साहेब म्हटले होते तुम्ही 1 वर्ष इथं पूर्ण करा, तुम्हाला पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच विचार करू. आणि मग तात्या आणि आम्ही संस्थेमध्ये जाऊन सर्व पदाधिकाऱ्यांना भेटलो आणि पदाधिकारी सुद्धा म्हटले की ठीक आहे आम्ही म्हणजे त्यांनी सुद्धा माझ्या इच्छेला म्हणजे मान दिला आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मला शिवणे या ठिकाणी ऑगस्ट 16 ऑगस्टपासून मला शिवणे या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी खरोखरच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची अत्यंत ऋणी आहे. त्यानंतर काम करत असताना ज्या ज्या शाखांमध्ये मी काम केलं त्या सर्व शाखेतील लोकांनी मला खूप सहकार्य केलं. कारण शाखाचं काम जेव्हा पाहायचं असतं तेव्हा कोणी एक मुख्याध्यापक शाळा चालू शकत नाही. तर सेवकांपासून ते लेखनिक असतील, शिक्षक असतील, पर्यवेक्षक असतील, उपमुख्याध्यापक असतील, सर्वांच्या साथीने आणि सोबतीनेच हे कामकाज करणं आपल्याला सोपं होतं. माझ्या गुणवंत आणि संवेदनशील विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचं कार्य करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. आजपर्यंत कितीतरी विद्यार्थी हे नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, डॉक्टर, इंजिनियर झालेले आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि त्याचीच काही उदाहरणं द्यायची झाली तर या ठिकाणी आमचं अतुल दांगट आहे, त्याच्यानंतर विकास दांगट आहे, सचिन दांगट आता इथे येऊन गेले, आमचा रणजित आहे, त्याच्यानंतर आमच्या विद्यार्थिनी डॉक्टर झाले आहेत, कोमल आहे, मनीषा आहे. तर ह्या सगळ्यांची नावं म्हणजे अशी खूप नावं आहेत. मी इथे उदाहरण दाखल यांची नावं घेत आहेत की खरोखरच असे थोर गुणी विद्यार्थी मला लाभलेले आहेत. माझे दैवत व माझे मार्गदर्शक आणि माझे जन्मदाते आई वडील यांना पहिलं स्मरण केलं पाहिजे कारण त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत आलेले आहे. त्यांचं खूप म्हणजे उपकार म्हणता येणार नाही कारण आई वडिलांच्या ऋणामध्ये राहणंच आपण पसंत करतो. त्याचप्रमाणे माझ्या पाठीशी सतत खंबीरपणे उभे राहणारे आणि मी म्हणेल त्या गोष्टी पुरवणारे माझे चुलते तात्या यांच्याही मी सदैव ऋणात राहील. तसेच माझे चुलते कैलासवासी दादा ज्यांचं आता नुकतंच निधन झालेलं आहे, आमचे भाऊ आणि आप्पा यांचं सुद्धा मला कायम सतत प्रोत्साहन असायचं. त्याच्यामुळे त्यांचेही मी आभार मानते. आजपर्यंतच्या माझ्या जीवनाच्या प्रवासात माझ्या नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी मला प्रेरणा देणारे, मदत करणारे, घरामध्ये मदत करणारे माझे पती संभाजी सावंत यांचा नामोल्लेख इथे करणं मला आवश्यक वाटतं. त्याचप्रमाणे माझा मुलगा विनायक आणि मुलगी स्नेहल. तर ज्यावेळेला आईवडील नोकरी करत असतात त्यावेळी मुलं आपोआपच समजूतदार होतात आणि घरातलं सगळं ते समजूतदारपणे करत असतात. म्हणजे जेव्हा माझी मुलं लहान होती तेव्हा त्यांना मला मुंबईला ठेवून नोकरी करावी लागली पण मी नोकरी सोडली नाही आणि त्यावेळेला माझ्या मुलांनी मला खूप साथ दिली. त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणजे माझी सून आणि माझा जावई यांचंही मला खूप कौतुक करावंच वाटतं कारण ते खरोखरच चौघही आहेत ना ते आपले संस्कार अतिशय नेटाने करतातच आहेत पण त्याचबरोबर समाजकार्यसुद्धा अतिशय खूप छान करत आहेत. आमच्या जावयाचा कोविडच्या काळामध्ये त्यांनी जे समाजकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा गौरवही झालेला आहे आणि त्याचा आम्हालाही अभिमान वाटतो. त्याच्यानंतर माझी बहीण आता जिने भाषण केलं तर तिच्यामुळेच मी SCRT बालभारती या ठिकाणी काम करण्याचं भाग्य मला तिच्यामुळे प्राप्त झालं. त्याच्यानंतर आज या ठिकाणी माझ्या गौरव समारंभासाठी माझ्या प्रेमाखातर माझे सगळी भावंडं या ठिकाणी आले, भाऊ भाऊया बहीण भाऊ सगळे आलेत, आते भाऊ मामे भाऊ सगळे आलेले आहेत. तर खरोखरच त्यांच्या प्रेमासाठी या ठिकाणी मला अत्यंत म्हणजे काय बरं हे शब्द मला सुचत नाही तर मी त्यांचे आभार मानते. आणि माझ्या विनंतीला मान देऊन संस्थेतील आजी माझे मुख्याध्यापक, शिक्षक सर्वजण माझे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. तर त्या सर्वांचंही मी आणि सगळ्यात विशेष म्हणजे आमच्या मानकी गावावरनं आमचे ग्रामस्थ सरपंच आणि इतर सर्व ग्रामस्थ या ठिकाणी माझ्या प्रेमाखातर की आपल्या गावातली एक मुलगी मुख्याध्यापिका झाली नसती रिटायर होते या म्हणजे कौतुक समारंभासाठी ते आलेले आहेत.
तर त्याबद्दल मी त्यांचे अतिशय आभार मानते. त्याच्यानंतर आज या ठिकाणी जे आपण एंट्रन्स करताना रांगोळी पाहिली पहा आणि या ठिकाणी आपल्याला फुलांच्या रांगोळ्या दिसत आहेत, तर तो माझा विद्यार्थी सौरभ देशमुख, तर त्याचाही मला या ठिकाणी उल्लेख करणं अतिशय आवश्यक वाटतं. आणि त्याचप्रमाणे कार्यक्रमाला बांधून ठेवण्याचं काम हे सूत्रसंचालक करत असतात. तर आता तुम्ही ऐकलेलं असेल की मॅडमचा उत्साह किती होता. तर गोरेंडे सर आणि खराडे मॅडम यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते. आणि हा जो इतका देखणं आकर्षक सुंदर कार्यक्रम तुम्ही पाहताय, तर तो माझ्या या सर्व सहकारी, माझे सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, माझे सेवकवृंद, आमचे पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक या सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे. तर त्या सर्वांचं मी आभार मानते. आणि सगळ्यात शेवटी माझे जे लाडके विद्यार्थी तुम्हाला दिसतात त्या ठिकाणी सुंदर स्वागत केलं, त्या ठिकाणी स्काउट गाईडचे आमचे विद्यार्थी होते, तर या विद्यार्थ्यांशिवाय शिक्षक असूच शकत नाही. त्यामुळे त्यानंतर मी या ठिकाणी आभार मानते. आणि शेवटी मी एक कविता सादर करते आणि थांबते. कवितेचं शीर्षक आहे निरोप. 40 वर्षांचा काळ कसा गेला रे भरारा, 40 वर्षांचा काळ कसा गेला रे भरारा, सेवानिवृत्तीचा क्षण आता आला रे सामोरा. बरजरी आठवणी येता दाटूनी मनात, बरजरी आठवणी येता दाटूनी मनात, अवेळेच झाली पहा आसवांची बरसात. निरोप म्हणता क्षणी मुख जाहली सतार, निरोप म्हणता क्षणी मुख जाहली सतार, उरी व्यापून राहिली निशब्दतेची किनार. नानाविध आव्हानांनी पथहा गंधाळलेला, नानाविध आव्हानांनी पथहा गंधाळलेला, सुंदर वळणावर सहवास हा संपला. स्मृतींची बकुळ फुले सुगंध नित्य देतील, आपुलकीची स्नेहाची साथ अखंड राहील. क्षणहा रेंगाळणारा काहूर उठे अंतरी, क्षणहा रेंगाळणारा काहूर उठे अंतरी, दूरवर सांजवेळी घुमे कान्हाची वासरी. दिली विद्यार्थ्यांच्या हाती दिव्य ज्ञानाची मशाल, दिली विद्यार्थ्यांच्या हाती दिव्य ज्ञानाची मशाल, उदंड मायेची अशी मला लाभली दुशाल. पुन्हा नवीन जोमाने घालीन जीवनासाद, उत्साहाने उन्मेषात नव ऋतू देती दाद. आता सन्मानपूर्वक घ्यावा सुखाने निरोप, भावपूर्ण नयनांनी शब्दरूपी समारोप. संपले हे ज्ञानपर्व गीत तृप्तीच्या ओठात, अंतरात उजळावी नवचैतन्याची ज्योत, अंतरात उजळावी नवचैतन्याची ज्योत. धन्यवाद. अप्रतिम मॅडम, तुम्ही इथून जाताना एवढंच वाटतं, काळजात खोल खोल दुःख झरे, काळजात खोल खोल दुःख झरे, पापणीची ओल वाहून नी सारी, काळजात खोल. आपल्या प्राचार्या संगीता संभाजीराव सावंत यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय LM पवार साहेब, उपसचिव, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे. सौभाग्याची सावंत मॅडम आणि त्यांना ज्यांनी साथ दिली ते आमचे सावंत, त्यांच्यामुळं आपण घडलेला लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आमचे मित्र, दोघांचं वजन सारखं आहे, वय सारखं आहे, एकाच हॉस्टेलमध्ये होतो, ॲडव्होकेट देशमुख साहेब.
आता उपस्थितामध्ये आमचे विद्यार्थी अतुल दांगड सर आहेत, आमचे जुने मित्र गाडवे सर आहेत, इकडे कानगुडे सर आहेत. आता सगळ्यांची नावं घेत नाही मॅडम. त्याने कौतुक घ्यायचं की मॅडमच्या कार्यक्रमाला त्यांचे आई आणि वडील हजर आहेत. ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. लक्षात घ्या, काही संपत्ती मिळवा तुम्ही, किती मिळवा, परंतु जर आई नसेल तर झिरो किंमत. खरोखर मॅडम तुम्ही भाग्यवान आहात की ज्या आईनं, ज्या आईवडिलांच्या तुम्ही पोटी जन्म घेतला आणि जन्म घेतल्यानंतर त्याचं सार्थक झालं का नाही हे पाहण्याचं भाग्य त्यांना आणि त्यांचे चुलते तात्या, ते म्हणजे सूत्रधार. वडील मुंबईला होते पण गावचं सगळे गावकी जे आहे ना ती तात्या सांभाळत होते. ते तात्या फार मोठं बात आहे. आता सगळ्यांची नावं काय होईल.